बाहेर देशातनं पण दहीहंडी बघण्यासाठी. वाव, एक नंबर मित्रांनो, एक नंबर, एक नंबर. ओ भाई, चल चल चल. ओ भाई, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या दहीहंडी स्पेशल ब्लॉगमध्ये. तरी मी मित्रांनो आपण आलेलो आहे झेडपी जिल्हा परिषद मैदानमध्ये ठाण्यामध्ये. ठाण्यात मोठा जल्लोष आहे दहीहंडीचा. तरी दाखवतो तुम्हाला किती मजा येते ती दहीहंडीची. दहीहंडीचा स्पेशल ब्लॉग आहे, विकी आहे आपल्याबरोबर. तर ब्लॉग शूट करूया. तर चला स्टार्ट करूया आजच्या दहीहंडी स्पेशल ब्लॉगला. पाहिजे बघा किती मस्ती करते ती. मित्रांनो, पावसाची सुरुवात झालेली, जोरात पाऊस चालू झालेला आता. एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुबंध आपण म्हणतो ना त्याच्यासाठी. तुम्हाला त्या नगर कामगिरी योगेश्वरी यांचा प्रयत्न चालू झालेला आहे. बिलकुल घाई करू नका. इकडे काही वेळेचं बंधन नाहीये प्रो गोविंदासारखं. त्यामुळे आरामात. चौथा थर, 4 थर झालेले आहेत. प्रॅक्टिस अशी असेल त्यानुसार तुम्ही करा, काही नाही आपल्याला. 5वा थर, बाकीच्या गोविंदाला 5 थर झालेले आहेत मित्रांनो. बाकीच्या गोविंदाला विनंती आहे की सपोर्टला पुढे व्हा जरा. 6वा थर, सगळ्या भावांना सहकार्य करा आणि पुढे व्हा. 6 थर झालेले आहेत. उत्तमरित्या असे 6 थर उभे आहेत. काहीतरी तांत्रिक अडचण वाटतंय, काहीतरी मागे पुढे झालंय, तर परत रिव्हर्स घेत आहेत ते. काही हरकत नाही. कॉन्फिडन्स नसेल तर आपण परत उतरून परत लावले तरी चालेल. पाऊस चालू झाला आहे. पावसाने हजेरी लावली आहे खतरनाक. आता असं वाटतं दिवसभर पाऊस राहणार आहे. त्याच्यात धर्मवीर गोविंद पथक. चला तर तयारीला लागलेले चॅलेंजर मित्र मंडळ, शुभेच्छा आपल्याला. हे कुटुंब सरनाईक कुटुंब, आईसाहेब परिचारी सरनाईक, खूप छान असे मनोरे रचनेत रस्ता ते चॅलेंजर मित्रमंडळ ठाणे. संभाजी क्रीडा मंडळ कांदिवली. यांच्या नंतर आपण थर रचायचं. 5 थर झालेले त्यांचे. 7 थरांचा प्रयत्न आहे. एक नंबर.
7 थर लावलेले आहेत. कडक सलामी 7 थरांची कडक सलामी दिलेली आहे. कडक 7 थरांची सलामी दिलेली आहे. संभाजीनगर मित्रमंडळ यांचे 9 थरांसाठी संभाजी क्रीडा मंडळ आता या ठिकाणी थर रचत आहे. त्यानंतर कोकण नगर पुन्हा एकदा त्यांचे 9 थराचे या ठिकाणी 4 थर झाले. त्यानंतर स्वयंभू हनुमान गोविंदा पथक यांना संधी दिली. कुठे स्वयंभू गोविंदा पथक कुठे? 5 थर झालेले आहेत. 5 थर स्वयंभू गोविंदा पथक गोविंदाने. त्यानंतर शिवशक्ती गोविंदा पथकाला संधी दिली जाईल. धर्मवीर गोविंदा पथक कुठे? संभाजी क्रीडा मंडळ झाल्यानंतर शिवशक्ती कोकण नगर, त्यानंतर शिवशक्ती 7 थर 8 थर आहे. 8 थराचा प्रयत्न आहे. गोविंदा कुठे? गोविंदा 8 थर लागले बाई. 1 नंबर थर लावलेले. वाव क्या बात है. 8 थराचा सावकाश क्रीडा मंडळ. सम म्युझिक डीजे. मित्रांनो, कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी यांचं प्लॅनिंग चालू आहे आता सध्या. ऐकण्यात आलेले 9 थर लावणार आहेत असे ते. तर पाहूया आपण 9 थर लावतायत का ते. तर मित्रांनो, कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी हे 9 थराचे प्रयत्न करणार आहे. आता तयारी चालू आहे त्यांची 9 थर लावण्याची. 9 थर लावणार. 9 थर विचार करा. 11 वर्ष वाट पाहिली त्यांनी. 2011 मध्ये ते इथे आले होते. 13 मध्ये ते इथे आले होते आणि त्याच्यानंतर 11 वर्ष वाट पाहिल्यानंतर 8 थर त्यांनी रचलेले आहेत. संभाजी क्रीडा मंडळ संस्कृतीची दहीहंडी ही मानाची ट्रॉफी तुम्हाला दिली जाते आणि आम्ही कोकण नगर दहीहंडी गोविंदामध्ये कोकण नगर गोविंदा पथक यांचा 9 थरांचा कोकण नगर गोविंदा पथकाकडे 9 थर ते रचणार आहेत. जोगेश्वरी गोविंदा पथक आहे. जोगेश्वरी गोविंदा पथक आहे. शांतता बाळगायची. कोकण नगर गोविंदा पथक 9 थराचा प्रयत्न. भाई 1 नंबर प्रयत्न चालू आहेत. 3रा प्रयत्न आहे. 3रा प्रयत्न. 2 प्रयत्न हे गेलेत. 1 2 3 4 5 झालेत. 5 तर झालेत. सहावा थर यावेळेस लागणार म्हणजे लागणार. एकदम उत्तम आहे. एकदम स्ट्रेट आहे. आता जाऊ दे. शांत झालं सगळं वातावरण. वाव 1 नंबर मित्रांनो. 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबर लागले. यशस्वी 9 थर लागलेले. कोकण नगर गोविंदा पथकाच्या वतीने लागलेत मित्रा. 3रा प्रयत्नानंतर लागलेले त्यांचे 9 थर. कोकण नगर गोविंदा पथकाचा मनापासून अभिनंदन. 9 थर लावले. 9 थर लावले कोकण नगर गोविंदा पथकाने. आता आपण जाऊया मिडोसला ना. तिथे पण मोठी दहीहंडी असते. ती दाखवतो तुम्हाला. जाऊया दहीहंडी बघायला. हिरानंदानी मिडोसला. उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र बांधकाम मंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर अनेक मान्यवर आज या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सुद्धा येणार आहेत. अरे कॉलनी आरएसच्या इकडे जाऊन आरडी कार्ड दाखवून रेडी करून ठेवा. अरे सावकाश. मित्रांनो, डायरेक्ट चक्कर आले वाटतं. पडला डायरेक्ट खाली.
तरी प्रयत्न चालू आहे त्यांचे अजून. क्या बात है, परत गेलाय, परत नजरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक जण पडला तरी सुद्धा दुसरा रेडी हिंमत आहे. न हरता, मनोरा न ढळू देता इतर सगळ्या साथीदारांनी गोविंदा तसाच सावरला आणि त्यांचा हा प्रयत्न अजूनही सुरू आहे. सावकाश सावकाश सावकाश, कोसळले. काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा प्रयत्न असं ठरलेला उद्या बाहेर देशातनं पण आणि या बाजूला बरेच जण उभे आहेत. त्या सगळ्यांना माझी दहीहंडी विनंती आहे बघण्यासाठी. की आपण गोविंदा पथकाला आतमध्ये येण्यासाठी संधी द्यावी. प्रत्येक गोविंदा पथकाने लगेच हंडीच्या खाली यावं आणि थर रचना सुरुवात करावी. आरेचा राजा 1 2 3 4 आणि वरती ट्रिपल एका लावतायत. 5वा गोविंदा उभा, शांतता राखा. 6वा गोविंदा उभा आहे आणि 7व्या थरावरचा हा बाल गोविंदा उभा राहून यशस्वीरित्या सलामी देऊन खाली उतरतोय. सावकाश सावकाश. जितक्या शिस्तबद्ध पद्धतीने हे वर गेलेले आहेत तितक्याच शिस्तीनं ते खाली उतरत आहेत. सात ना, आणि जर 7 कडक लावून जर उतरवले तुम्हाला माझ्याकडनं वेगळं बक्षीस. ऑफिशियल मिळणार आणि अजून पण मी पण दिल से पर कंडिशन है त्या गोविंदा पथकाचं नावच कळंबोली गोविंदा पथक होतं मित्रा. हो, पण ते नाव येईल मग आमच्याकडे सगळ्यांच्या. 1 2 3 4 5 6 पहिला देवी आहे ना. सावकाश. गणपती बाप्पा मंगलमूर्ती बोल बजरंग. तिथे लावण्या आरे युवा गोविंदा बद्दल 7 थर आता लावतील. 7 थर तिथे सजवायचे. आरे युवा गोविंदा बद्दल बोला जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद मित्रांनो, जय जवान गोविंदा पथक यांचे 10 थरांचा प्रयत्न चालू आहे. आता 10 थर लावण्याचा प्रयत्न आहे. चला, प्रयत्न चालू झालेले 10 थरांसाठी. खूप छान जोरात पाऊस चालू झाला आहे. एक 2 3 4 5 6 थर. 6 झालेत रेडी.
सातव्याची तयारी आहे. विदाउट हार्नेस गेली मुलगी. खतरनाक आहे, खतरनाक आहे. विदाउट हार्नेस गेली आहे. शांत बसा. ओ भाई, ओ भाई, चल चल चल. ओ भाई, ओ भाई, लावले लावले. आपल्या सगळ्यांना पाणी 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 द्या, पाणी. आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे, कारण इथे या जय जवान गोविंद पथक हात वर आले पाहिजे, सगळ्यांचे हात टाळ्या पाहिजे. पाहिजे. Yes. एकत्र एकत्र जय जवानसाठी ही सलामी संस्कृती व प्रतिष्ठाने महाराष्ट्राच्या सर्व गोविंदांकडनं जय जवानसाठी ही सलामी आहे. मित्रांनो 10 तारांचा प्रयत्न केलेला त्यांनी, पण झाला नाही. आणि इथे बघा तुम्ही, चायचा पूर आला. चायचा पूर हे बघू शकता तुम्ही. बघितलं का, चायचा पूर आलाय. चाय जिकडे तिकडे चाय आहे. बघितलं का मित्रांनो, चाय स्पेशल चाय. मित्रांनो गरम गरम वडापाव खाऊन घेऊया. सकाळपासून आलोय, भूक लागली जाम. एक वडापाव खाल्ला, अजून एक खातो. छान आहे वडापाव काकांचा. गरम गरम निघणार आहे. गर्दी बघा किती आहे. चला तर मित्रांनो वडापाव खाऊन घेऊया आणि व्हिडिओ इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून द्यावा. आम्ही वडापाव खाऊन घेतो, तुम्ही पण नाश्ता वगैरे करून घ्या. बाय.